बाळांनो, काळजीपूर्वक प्रत्येक गणिताकडे लक्ष द्यायचं. एक एक गणित व्यवस्थित सोडवत जर गेलो आपण, सोडवलं तर पुढे जास्त अभ्यास करावा लागत नाही. एक एक गणित परफेक्ट करायचं, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या बाळांनो. टू सॉल्व गिवन इक्वेशन, पेज नंबर 19 वरच आहे. ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आपल्याला. आता ती ॲक्टिव्हिटी सोडवूया आपण. इक्वेशन लिहून घेऊया पहिल्यांदा. 5/x - 1 1/y - 2 is equal to 2 and 6/x - 1 3/y - 2 is equal to 1. आता वर अंशाला एक एक न गुणायचं. 5 × 1 x - 1 1 × 1 y - 2 is equal to 2 and 6 × 1 x - 1 3 × 1 y - 2 is equal to 1. अगदी व्यवस्थित लक्ष ठेवा. 5 पुढे आणा. 5 × 1/x - 1 1 × 1 y - 2 is equal to 2. 6 × 1/x - 1 3 × 1 by y - 2 is equal to 1. Let 1/x - 1 is equal to a and 1 y - 2 is equal to b घेतलं. आता इक्वेशन तयार काय होईल बघा. 5a plus 1b is equal to 2, equation number 1. 6a 3b is equal to 1, इक्वेशन नंबर 2 आलं बाळांनो. आता काय करूया आपण बघा. 3 न अलीकडे गुणायचं. इक्वेशन 1 बाय कितीनं गुणायचं? 3 न गुणायचं. 3 इन ब्रॅकेट 5a plus 1b is equal to 2. 5 त्रिक 15a 3b 3 दूनी 6 नंबर 3. 3b ला 3b जाईल. Adding equation 2 and 3. 6a minus 3b is equal to 1. 15a plus 3b is equal to 6. Adding केलं 7 5 21a is equal to 7. a is equal to 7 ला divided by 21. 7 21 7 7 त्रिक 21. a ची किंमत आली. a ची किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये भरूया किंवा 1 नंबरचं इक्वेशन लहान आहे का बघा. 5a अधिक 1 मध्ये किंमत भरूया आपण बाळांनो. लहान इक्वेशन मध्ये किंमत भरायची. पुट a is equal to 1/3 in equation 1. 1 नंबरचे इक्वेशन 5a plus b is equal to 2.
एची किंमत 1/3 दिलेली आहे. 5 इंटू 1/3 प्लस बी इज इक्वल टू 2. बाळांनो थोडंसं लक्ष ठेवा. इक्वेशन नंबर 2 आहे. 2 मध्ये जर 1/3 भरला असते किंमत तर त्या 3 ने इथं भाग गेला असता. इथं आता अपूर्णांकाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागणार आहे. उत्तर चुकत नाही, उत्तर येतं व्यवस्थित, पण इथं काय झालं, व्याप वाढलं, इथं भाग जात नाही. पण तरी सुद्धा हे पण सोडून देतो, एका बाजूला तिथून पण किंमत काढून देतो बाळांनो. 5/3 प्लस बी इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू बाय 1. हे प्लस आहे, पक्षांतर मायनस 5/3. छेदांचा गुणाकार 3 एके 3, 3 दुनी 6 वजा 5 1/3. म्हणजे ए ची किंमत 1/3, बी ची पण किंमत किती आली 1/3. आता हेच इक्वेशन मी काय सांगितलं, ह्या इक्वेशन मध्ये किंमत भरून दाखवतो. ए -3b इज इक्वल टू 1. 6 इंटू एच किंमत 1/3 भाग्याला 2, 3b इज इक्वल टू 1 -3b इज इक्वल टू 1. हे प्लस आहे, पक्षांतर काय झालं मायनस. -3b इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे, चिन्ह बदलून घेतले. 3b इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 1/3. आहे तीच किंमत आली, किंमत चुकलेली नाही, फक्त व्यवस्थित नियम घ्यायचं. बाळांनो ए बी ची किंमत आली आता आपल्याला. आता किंमत कुठं भरायची आहे बघा, काय मांडलेलं आहे तिथं आपण. 1/x - 1 इज इक्वल टू ए, 1/y - 2 इज इक्वल टू बी. याला आता पुढे घेतलं पाहिजे आपल्याला. आता 1/x ए ची किंमत किती आली 1/3 आणि बी ची किंमत 1/3. 1/y - 2 1/x - 1. आता तिरका गुणाकार करा किंवा बाय इन्व्हर्टेंडो केलं तरी चालेल. तिरका गुणाकार करा. 3 एके 3 भागलेला आहे गुणलं, इकडं भागलेला आहे गुणलं, 1 ला अलीकडे आणलं. 3 + 1 इज इक्वल टू x आणि x इज इक्वल टू 4. 3 एके 3 भागलेला आहे y - 2, 2 ला अलीकडे आणलं. 3 + 2 इज इक्वल टू y, 5 इज इक्वल टू y. आन्सर काय आलं बघा, x इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 5. 4 आणि 5 उत्तर आलेलं आहे का बघायचं. ए ची किंमत 1/3, बी ची व्हॅल्यू 1/3. पुन्हा आलेल्या किमतीत नाव भरलं, किंमत 4 आणि 5 उत्तर व्यवस्थित आलेलं आहे बघा. फक्त स्टेप बाय स्टेप गणित लिहून काढायचं.
बाईंवर टेंडू व्यवस्थित करा.